हो बुडे बा, तुमची सोबती कुठे चालले बा? हो गडा रघु, हो देवला, अरे कुठे चाललं रे बापा गंठ्यानं तुम्हाला? चला ना बाबा बुडे बा, ग्रामपंचायतवर जाणार. हा ते घरकुल देणार येईल. हा तो सरपंच देऊन नाही राहिला ना घरकुल, त्याची काढतो ना आता. चला चला, तुम्हाला देतोय घरकुल. अरे बुवा काच काही गरीबाले घरकुल भेटते रे बुवा, माय पांडे झाले खाल्ल्यापासून वरलोक, पण अजून घरकुल नाही भेटलं. हा अरे काही भेटत नाही बाबा, फालतू काही माझं नाणू नका, गावाले काही तमाशा करू नका. गरीबाचा कुणी न्याय नेत नाही. आम्ही तेच या गंठनले सांगून राहिलो, पण हा गडी ऐकतच नाही. हा गडी म्हणते ग्रामपंचायतवरच चाल म्हणते, आधार कार्ड घेऊन. हा तुला देतच म्हणते घरकुल. मी म्हटलं नाही आले नाही देत बा, कसं मोठ्या लोकांचं आहे ते, आपल्यासारख्याला वैखत नाहीत ते लोक. पण हा गडी गोठच नाही घेऊन राहिला बाबा गंठन. काही हातपाय हॅलो सांग तर आता भेटीन तुम्हाला, की एका ठिकाणी बसल्यावर भेटीन? अरे याच्या उरार कुदा लागते, मला अजून समजलंच नाही राजकारण कसं असते. हा याच्या बोकांडीवर जाऊन जो कुदा लागत असते, तर हे आपल्याला काहीतरी देतात. आता हे तर घरात घालतात, सारं जोडच्या देतात. बाबा गंठन तू काहीच नव्हता ना बाबा, मी न लय तमाशा खाल्लेला आहे बुवा. काय सांगा तुले, पुरी ग्रामपंचायत डोक्यावर घेऊ मी, पण मला अजून घरकुल काही भेटलो नाही. हा तमाशा करून बी, आणि तुम्हालाही काही भेटत नाही हे सांग तुम्ही. तुम्हाला लिहून देतो, लिहून. रे बा ऐक काय म्हणते मोतीरामदा. पुढे बा, तो तुमचा काळ वेगळा आता काळ बदललेला. हा आता 2005 नुसार काय माहिती आहे, माहितीचा अधिकार आहे. माहितीचा अधिकार टाकून माहिती देण्यात येईल. त्याच्या उरा टाकतो डायरेक्ट, टेन्शन नाही. आता माहिती द्यायच लागते, काऊन नाही दिलं, कसं दिलं, काय झालं, काऊन झालं, सर्व ओके मध्ये काम असते. मला हसू येते बा गट्ट्याले का, माहितीचा अधिकार नाही कोणताही अधिकार टाकतो, काय होत नाही द्यायचं हलको भारी. खालपासून वर लोक सारे खाणारे जात ना बाबा, काय ते माहिती देते काय ते सारे भाऊ एकाच माळीच्या मनी येत रे बाबा. काहीच होत नाही, काहीच नाही हलको भारी होत. मी हसत जरा. चला बुडे बा, चला रघु बुडे बा, देवलाल भाऊ चला. अरे तुम्हाला 100तली एक सांगतो, तुम्हाला घरकुल भेटणेच नाही. कारण की हे ग्रामपंचायत काय करत असतात माहिती काय, त्याच्या जोडचे जे आहेत त्यालाच घरकुल देत असतात. दूरच्याला देत नसतात. आपल्या जातीचं आहे का, आपल्या विचाराचं आहे का, आपल्या जोडचं आहे का, आपल्याला पुढे मतदान करीन की नाही, ह्या लोकांना भेटत असतात घरकुल. आपल्या हरग्याला भेटतात का घरकुल बा? हो चालले मोठे दड्डीसा कुदत. मी नाही याले हे सांगितलं गंठ्याले की आपलं चाक बसू देत नाही, ते आपल्याला भेटत नाही घरकुल. काल तरी जातं तमाशा मांडणं म्हटलं बा, फालतू घेणं देणं. सारं कारण राजकारण कसं चालते, वोटिंगवर चालते. मी सारखं करूनच देईन, टेन्शन घेऊ नका. चला फक्त तुम्ही बरोबर चला चला. बंदे जेवढे येतील ना माग तेवढे सारे घरकुल देतो. नाही देणार तर घंट्यांना बदलून ठेवी. हा काय सांगून राहिले, मागे तो साहेब अंदर घातला नाही का मी, अजून जमानत झाली नाही त्याची. हा चला घंटन भाऊ चला, मी येतो वा, हा बुडा येऊ की नाही येऊ. चला मग माग चला आपण जाऊ माग शपूट हलवलीस काय, भेटलं तर भेटलं घरकुल, फुका फाका जायचा. चला आता एवढे टोले घेऊन राहिला, हा म्हणते देतो तर पाहूच आता. पण तसं आता मरता घरकुलाचं काम बी नाही काही, आता राहील बी नाही ना काही. आता का कधी कुठकून जीव जाईन काही सांगता येत नाही. मरता नाही, कसा बी किळली टांगला माणूस तरी भेटलं पाहिजे माणसाला बरोबर. आपला अधिकार आहे तो, टेन्शन घेऊ नका ना. हा चला तुम्ही फक्त माग राहत जा बा, तुम्ही असं नाव करत जा. असं होत नाही तसं होत नाही, चला मुगड्यानं. चाल ना बापा, आहे ना त्या माग जाय ना. चाल बापा, दे घरकुल दे बापा. पर शिवला झाली का तब्येत चांगली? अरे हो बापा बुडवा झाली बाबा तब्येत चांगली. नाही बेकार झालं तर राजा, पुरा अंग रस करेन, कसंच करेन. हो पोटच दुखी माय, आगून लागल ती मुले. काय माहित कसं काय झालं तर काय माहित बा, कोण काय निंबू भरून टाकलं होतं काय माहित बा, लयच त्रास होईन हो मले. बुडवा काय सांगू तुम्हाला, अचानकच तब्येत बैकली न हो बा माई. मला तर असं वाटतं बा वलांड्यात आलो कोणतरी करणी गेली. पाय फोडला शिन माय, म्हणून माय पोटून मग झंडाच लागल ती हो बा. असं झालं ना मले. अरे शिवलाल भाऊ काचा बोलांडान खायचं काय हो, तुम्ही काही बोलत राहायचं राजा. निंबून फिंबून भरून टाकल्यानंतर काही होत असते का? काही बोलता बा तुम्ही. शिवलाल भाऊ सारे अंधश्रद्धा ह्या काही नका फैलत जाऊ गावामध्ये तुम्ही. घेणं करणी केली, ओलांडा झाला, डमूक झालं, अरे तुम्हाला डायरिया झाला अशी.
अरे बाबा तुले काय सांगा गड्या, नाही होत ना असं, नाही होत ना. वलांडा झाला ना, तुला सांगतो वलांडा आला म्हणूनच झालं हे. अंधश्रद्धा नाही आहे बा, खरं आहे. काय सांगा तुले. आता कसं आहे, तुम्हाला जवान पोरायला अनुभव नाही ना या गोष्टीचा. तुम्ही पुस्तकात वाचता तेच सांगता, अनुभव नाही ना तुम्हाला. हा बुडबा त्याला अनुभव आहे का? वलांडा असते की नाही बुडबा? अवधेन गड्या घोपऱ्याच्या काय नांदी लागतं गड्या, हे काय म्हणजे येईल काय समजते रे बा या घोपराईले. हा हे नांदी लागून फायदा नाही, सांगून मी फायदा नाही. ते खिकी दात काढतात, हेलेच वाटते पागल्यासारखे काही बोलतात. बुड्या कुकडे चालला? कोकड्या चालले फेरफटका मारेले. अरे बापा कुकडे जाऊ रे. गरम पंचायतवर चाललो बाबा. तो घंट्यानं बोलवलं ना, घंट्यानं. गंड्या म्हणे ग्रामपंचायत यायचा म्हणा. काम आहे म्हणे बुडबा, काम आहे. काय गड्या तुले चालणं सुचत नाही, बोलणं सुचत नाही, दम लागते मिनिटाले. चालला ग्रामपंचायतवर एवढा. हा घरीच बसणं बा, पडला धडला तर अजून पोराच्या सोनीच्या माग ताण फालतू घेणं ना देणं. पहिलेच तर ते तुझे काही करत नाहीत. पाहिल्या कुटक्यावर दिवस काढून राहिला, पण मोठा ग्रामपंचायत फिरून राहिला तू. काय करतो बाबा, आता दम लाग काय करू बाबा. पण आता कसं अर्जंट काम आहे म्हणून जा लागते. जातो बाबा, जातो मी. तर कोणतं अर्जंट काम आहे बाबा? जीवाले पाणी नाही, काहीच नाही, चालता येत नाही, फालता येत नाही, दम लागून राहिला. कोणतं अर्जंट काम आहे ग्रामपंचायतवर? एवढं अर्जंट जाणं आहे तुम्हाला तर? काय सांगू बाबा तुले. तो घरकुल येते म्हणजे तो घरकुल देतो म्हणे बुडवा तुम्हाला. या म्हणे तुम्ही ग्रामपंचायत म्हटलं चाल बाबा, येतो बा. घरकुलाचं झालं तर कसं पोराचं सारखं होईल बाबा, नाताही सारखं होईल रे, म्हणून चाललो बाबा. अरे शिवला, हे घरकुलाचं माझून तर डबल उसाटलं वाटतं बाबा, गंठ्यान केलं वाटतं बाबा, उठून उभं रे बा. म्हणजे आपलं घरकुलेला ते काही आपल्याला भेटत नाही बाबा, कॅन्सल होता ते आपले घरकुल. हो राजा बुडबा, हा सहाचा घंटे थेर मांडतेच काय ना, याचा बंदोबस्त करावाच लागते आपल्याला, याचा गेम बसावाच लागते. आपल्याला भेटूनही देणार सहाचा हा. येईल जर वाटले तो या गरीबाईले. काय बुडबा फालतू हाल करून राहिला राजा तुम्ही. चालता येत नाही, फालता येत नाही. कोणतं घरकुल भेटणार तुम्हाला ग्रामपंचायतवर जाऊन? फॉर्म भरलता का? यादीत ना आलतं का तुमचं? काही भेटत नाही तुम्हाला घरकुल. तो घंटा काय सांगणारा पागल, त्याला कुठे डोकसा आहे हो, गोया तर खाते तो. तो कुठून तुम्हाला घरकुल देणारा? नाही हो बुडबा, जाओ ग्रामपंचायतवर. हा घंटाच मूव करतात, काही ना काही जुगाड लावतातच. भेटते तुम्हाला घरकुल, जावा. नाही तेवढा विश्वास आहे बाबा मला गंठनवर. तो पोरगा खरा बोलते, पागल असून खरा बोलते. चांगले लोक काही कामाचे नाही, तो कामाचा आहे. माझ्या पगाराचे मागे त्यांना दिलं तर करून. कोणी 1000 मागे, 1500 मागे पगारासाठी. मला रुपयाने देऊ दिला त्यानं. घरकुलही देते म्हणा तो. खोटा नाही बोलत, एक चक्कर वाया गेला चालेल बाबा, पण जातो मी. जा बुडबा ग्रामपंचायतवर जा. यायच्या म्हटलं काय ऐकू नका, जावा. गंडन भाऊन बोलवून तुम्हाला जा. हो जातो बा, जातो. हे बाबा मरता बाबा, कसं घरकुल भेटू दे रे देवा. काही गरज आहे का तुम्हाला चबोर करायची? आमची शाळा तुम्हाला माहिती होतं काही? शाळेचे तुम्हाला जे घरकुल आली ती कॅन्सल होती ना, अगाऊपणा ना करू ना. शिवला कदलूक फुकायला कशा करायच्या? 2 घरकुलं झाली ना, आता लोक किती घेसान? याच्या नाळ झाले की त्याच्या नाळ काढतात, त्याच्या नाळ झाले की त्याच्या नाळ काढतात. वाळगे सोडली राजा, ढोराई राजा तुमचे सलाब झाले, आणि हे लोक झोपडीत राहून राहिले नाही. जीवाचा 5000. अरे कंदील बुडवा, तुम्हाला काय कोण्या गोष्टी कमी आहे? याचा धंदा आहे तुमचा. घर मस्त आहे तुमचं, टापोटाप. वाळगे मस्त टापोटाप बांधलेला, जमीन बी आहे तुमच्या. घरकुल काय पाहिजे तुम्हाला? अरे गाय फुकायला खायची आशा? जेवढं भेटते तेवढं साठवून घेतलं पाहिजे. शासन देऊन राहिलं हे, काही घरून देऊन राहिले का? ज्याचे हात पोचून तो खाई. आता माझे हात पोचतात, खाऊन राहिलो मी. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? झाकली मूठ सवाला काही ठेची बाबू, काय अगो बना गेला. ताऱ्याकडे शिवला घ्यायची. हो चला. खाव करतात रे निक फुकाचं खायले. गरीबाचा न्यायच नाही. या बुड्याला घरकुल पाहिजे, याला भेटत नाही. हे 3 घरकुल झाले आदलं.
तसंच आहे ना रे. ज्याचे जो पैसा आलाय मालाय तो पुढे पुढे त्याला सरच भेटते. जो गरीब आहे त्याला काही भेटत नाही. हा भारत देशच तसा आहे. काय करतो. चाल आपण जो पाहू काय असते. घरकुल पाहिजे ना तुम्हाला. पाहिजे नाही तर काय तर रे बाबू. पाहिजे ना बाबा. कधी खेटीच्या घरात राहा. आमचंही मन करते बाबा चांगल्या घरात राहा. तर मले पाहिजे रे बा. माई नंबर लाव रे गळ्याकड्ड. माई नंबर लाव. फक्त कसं तुम्ही या करा. आम्हाला घरकुल पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणा. याच यादीत पाहिजे. आम्हाला काही सांगू नका. कागद द्या आणि पुढच्या यादीत आम्ही घरकुल देतो हे करतो ते करतो. हे त्या सरपंचाचं ऐकायचं नाही. ग्रामसेवकाचं ऐकायचं नाही. त्याला म्हणा या यादीत जे काय करायचं असेल ते या यादीत कर म्हणा. हे लोक जास्त गोड बोलत असतात बरं. तास फुटाफूट करत असतात. काय म्हणते नाही नाही या बुड्याला दे तुम्ही घरकुल. पण या 2-3 जण थांबा लागेल असं होऊ शकते. आम्हाला म्हणा थांबणं नाही. आले तर सारेचे घरकुल नाही तर मग कोणाला देऊ नको म्हणा. कसा बजेट बसायला द्यायचा. करून घरकुलं भेटत नाहीत ना रे बाबा. तुम्हाला कुठे द्यायला बसेला. बापा तू म्हणशील तसं रे बाबा गंठ. तू म्हणशील तसं बाबा. तुझ्या मागं आहो आम्ही. बस तू म्हणशील ते म्हणतो आम्ही. लोक तर बापा कोणी आमच्या मदत पडलं नाही. आम्हाला कोणी मदतही केली नाही बापा. पण तू करून आला बाबा गंठन. तू काय साथ सोडणार का बाबा. आम्ही साथ नाही सोडत रे बाबा. टेन्शन घेऊ नको तू. तुझ्या मागं जा आम्ही. माई घरकुलाच पाय गड्या. माईला का झोपलं जायला का मला भेटूनच नाही राहिलं बा. काय करतो बा. आपलं काही पोहोचच म्हणजे तर लोक जातच नाही पोहोचतच नाही ना. झोपड्यातला काही मी चांगल्या घरात जाऊन नाही राहिलो गड्या. बाप्पा तू तर बापाला सरपंच जोडचा असणार बापा. आणि बापाच्या शांताराम भाऊ जोईचा तुला भेटून नाही राहिला घरकुल. गड्या ते काय खरं असते रे बा. त्याचं त्याला माहित असते बा. ते तोंडावर गोड गोड बोलतात. देतो गड्या या बारीने तुला घरकुल काय काही देणं बापा. त्याच्या लोकांना वाटणं चालू आहे. आपल्याला काही भेटत नाही. मग चाटा ना द्यायची. थोका लावून चाटा. चाटे कामं करा ना त्याचे. घरचे भांडे धुवा त्याच्या. लाजा वाटेल बाई तुम्हाला. करणं जाणं काही नाही. अरे अदलं गावात उठायला पाहिजे होता. मग घराम घरातून भेटून नाही राहिलं तर त्याच्या बोकांड्यावर कुदाला होतं. पण तू बिनकली आहेस ना. चाटूनच राहिला. थोकली की चाटला थोकली की चाटला. ते करतात तुम्हाला करतात चोपड चापड. पण तुम्हाला ते कसं चोपड चापड गेले की जमते. चोपड चापड केले की तुम्ही काही आवाज उचलत नाही. आम्हाला घरकुल पाहिजे की आम्हाला हे पाहिजे की आम्हाला ते पाहिजे की ढमुक पाहिजे ढमुक पाहिजे. गंठन भाऊ आता हेच बुडे शिक्के मारे लागती. निवडणुकी लागते 500-500 रुपये घेतात ना. हो नाही काय काय घरकुल भेटणार आहे. त्यानं पैसा गेलाय ना निवडणुकी लागती. भाऊ तुम्ही लय लढून राहिले. पण हे आपले हरामखोरात ना आपलेच गद्दारात ना. दुसऱ्याला म्हणून फायदा काय. निवडणूक आली की याच्याकडून 500 घेतात त्याकडून 1000 घेतात. सारे पैसे वसूल करतात. डोंगरे कामाचे का सोपी आहेत काय. म्हणून याला घरकुल भेटून नाही राहिले. वसुली केंद्र आहे नाही. अरे गडे हो काल्याचे त्या. हे सारं खरं आहे तुमचं. माहित आहे मले हे कशात डोंगरे. पण आता कसं आहे आपण नाही लढणार तर मग कोण लढणार. आता निवडणुकीला सारा जग पैसे घेते 500-1000. याने घेतले तर काय ना वय जाऊ दे. तो विषय मागता मागे. पण कसं न्याय व्हायला पाहिजे. गरीबाला घरकुल भेटलं पाहिजे. ते मागच्या पुढचं काय काढू नको रे बाबा. घरकुलाचं पाय बाबा घरकुलाचं पाय. बरं काही टेन्शन घेऊ नका. काय तुम्ही काय द्या घरकुलाला. पण आले रे ते सरपंच आला ग्रामसेवक बी आहे शांताराम बी सोबत. बरं आता येता बरोबर का कोणता नाराज दिसा. असं कसं देत नाही. घरकुल घेतल्याशिवाय राहत नाही. अरे बाबा देतो खरा मग सुरू. असं कसं देत नाही. घरकुल घेतल्याशिवाय राहत नाही. पाव सरपंच पाहो कंटेन केली हडवा जमा. ते पहा नारेबाजी बी चालू आहे. पहा आपल्या विरोधात. असं कसं देत नाही. घरकुल घेतल्याशिवाय राहत नाही. पहा येता बरोबर नमुना सुरू झाला की नाही. अरे काही काळजी करू नका. टेन्शन घेऊ नका. चाला ना तुम्ही. चला ना. सारे तोंड बंद करतो ना. चला तुम्ही. हो सरपंच मी काही येत नाही. मी चालला होतो घरी. हे फालतू गोटे मोठे मारतील बा. फालतू आफत दगड फेक झाली तर फालतू कसं मला 2-4 दिवस अजून घरी काढायला लागते. त्यापेक्षा मला जाऊ द्या तुम्ही. ते तुम्ही काय निपटून घ्या घातलं. तुम्ही असल्याशिवाय निपटते का हे. चला व्हा बुळे. मांग काय करून राहिले बाप. तुमच्या जीवावर तर कुठून राहिलो आम्ही. तुम्ही कागद दाखवता ता त्याला समजीन की नाही बापा. आम्ही काय दाखवा द्यायला घंटा. चला मुगड्यानं. असली ग्रामसेवक भाऊती आणतात बोलो काय बा. चला बापा चला. थांबा ना बा. काय नारेबाजी करून राहिले. काय झालं. समस्या काय आहे तुमची. समस्या काय आहे.
हा, तुम्हाला दिसत नाही का समस्या गावाच्या काय आहेत? अरे या गरीबाईले घरकुलं नाहीत अजून, काही नाही. हा, मागे काय म्हणा, बंद्या गरीबाचे घरकुला काढतो. हा, लोकायले गावामध्ये मोठमोठ्या लोकायला घरकुलं वाटण्यात आलं नाही. गरीबाचा नंबर कधी आहे? कधी आहे? वाय का माझ्या देख सरपंच कैसा करतात बा दिले नाही असं नाही ना बाबा. आता प्रत्येक लॉट मध्ये एक दोन काढून राहिलो बा. आता सारेले एकखट्टे नाही देता येत ना. मले बी सारे पहा लागते ना, गाव चालवा लागते ना, गाव गाड आहे ना. हा, असं म्हटल्यानं चालतंय का? हा, तू म्हणशील त्याला द्या, तू म्हणशील नाही त्याला नका देऊ, असं नाही चालत ना बाबा. हा, आपलं भांडं फुटते वाटते राजा. आपल्याला भेटले ना, एक चेक पडला आपल्या अकाउंटले, पण आपण काही सुरुवात केली नाही घरकुलाची. ते म्हणून तर देवले मी तुले म्हणू, आपण जाऊ नाही गड्या, जाऊ नाही आपण. आपलं भांडं फुटीन, खाली जातं, खाली नेतं बा घरकुलासाठी. पण कायचं काही तू गोट नाही घेस ना. त्याला बुडवा घे. आता आपल्याच डोक्यावर खापर फोडते, आपल्याच नाव घेते आता सरपंच पहिले. काय म्हणून राहिले तुम्ही? हा, आपल्या गावात आली किती 15 घरकुला. गरीबाईला किती दिले? 2 घरकुलं. 13 कोणाला दिले तुम्ही ना? त्याच्याकडे 10 एकर जमीन आहे, चांगलं घरदार बांधलेलं आहे. कोणा घरी ट्रॅक्टर आहे, कोणा घरी गाडी आहे, कोणा घरी घोडा आहे. हा, हेली दिले तुम्ही वाटले तुम्ही ना घरकुल. अरे यायचे ढोरायचे कोठे राजा सलाबचे आहेत ना, आरसीची बांधकामाचे आहेत ना. हा, तुम्हाला काऊन दिसत नाही हो? काऊन नाही लाजा वाटत तुम्हाला? आता हे सारं कागदपत्र आहे बाबा की का मा घरी शिक्के मारतो मी, याले घरकुल नाही. हा, मा घरचं नाही ना हे खातं. मी आणत असतो का, मी देत असतो कोणा घरकुल का? वरून येतात ना बा हे. आता काय मला काय माहित बा कसं होते तर. आले आम्हाला चिवत्या बनून राहिले घेणं देणं. तुम्ही येडे समजता का आम्हाला की पागल आहो आम्ही? हा, की मूर्ख आम्ही? हा, काय राजा सरपंच, काय माणसं आहे तुम्ही? तुम्ही तुमच्या हातानं जे नावाची यादी पाडसान की नाही, तेच घरकुलं भेटतात. आम्हाला सारं माहीत आहे, शाळा विठ्ठल नामाची. तुम्ही नका शिकू आम्हाला. हा, बरं ते काय म्हणणं आहे ते सांगा. जाऊ द्या, त्याच्या मागचं पुढचं काय असेल ते जाऊ दे. खरंच गंठन, तू आपण बसू एका ठिकाणी, काय तर निपटून टाकू. सांगा तुमचं काय म्हणणं आहे? आले रे मेळात फाटले हातभर सरपंचाची, शांताराम भाऊजी, गरम शोकाची बी काय जो घंटन कोणालाच बदल नाही. बरोबर पॉईंटवर पॉईंट मारतील तू. हे माय जेवढे काही माणसं आहेत त्या सरेले घरकुलं लागतील. हा, बंदे बुडेले घरकुलं. हा, एक याच्यामध्ये झुंबर बी आहे, झुंबरले घरकुल. सारेल कोणाला घरकुल देऊ? या देवलाले या रघुबुड्याले तर घरकुल देऊन झालं बी. पहिला चक पडला तरी बा द्यायले का झपिदास का तू त्याले घेऊन आला सोबत, त्याला द्यायले मागच्याच लॉट मध्ये घरकुल. मजा अरे घंट्याला आले का घंट्या? तू विचारत नाही, पुसत नाही त्या बुड्याले त्या देवलाले घरकुल भेटलं तरी बावा. थांबा जराशे. काय रघुबुडे बा, देवलाल भाऊ, तुम्हाला घरकुला पहिला चक पडला म्हणतात? हा, खरं आहे का हे? खरं आहे काय? दिला म्हणतात पहिला चक? हो गड्या गंठन बाबू, पहिला चक पडला गड्या, 15,000 चक पडला. मग घरकुलाची सुरुवात कधी करता? हा, आणि मला कधी सांगता की 15,000 भेटले बुवा आम्हाला, पहिला चक पडला? हा, वरून म्हणता आम्हाला घरकुल भेटत नाही, पैसे पडले. अरे तुम्ही मला सांगत नाही. हा, कधी पायाची सुरुवात करता? कधी काय घर बांधायला सुरुवात करता तुम्ही? गड्या गंठन काय सांगावं तुले, त्या 15,000 काय होते रे बा? इटाही येत नाहीत रे बापा. आता पाया म्हणतो त्याला लोखंड वापरायला लागते, गिट्टी वापरायला लागते, रेती वापरायला लागते, सिमेंट वापरायला लागते. स्वस्त आहे का? 400 रुपये बॅग सिमेंटची आहे भाऊ. रेतीची गिट्टीची टाल्याचे भाव वाढले. हा, लोखंडाचे भाव 70च्या पार पडले. आणि 15,000 होते काय? 2 रूमचं म्हटलं तर होते का? तू मला सांग. तेवढ्या पैशात नाही होत ना बाबा. ते बँकेतच पैसे पडलेलात ना बा. आम्ही काही खाल्ले नाहीत 15,000 रुपये. बड्या देवलाल भाऊ खरंच बोलून राहिला. 15,000 रुपयात काहीच होत नाही. मी काय म्हणतो माहिती काय, यानं घरकुलाचे पैसे वरून टाकले की नाही, त्यालाच म्हणा आम्हाला एक असं त्या 1.25 लाखात काय घरकुल बांधून द्या म्हणा. कसं बांधतात? महागाई वाढली ना, खूप महागाई वाढली. पण इकडे घरकुलाची न्यायची त्याचे पैसे वाढून नाही राहिले हो. आता 5 लाखात घरकुल पाहिजे होतं तर तो मेळाला असता, 2 खोल्या तरी झाल्या असत्या. कंठन गड्या महागाई दाबून झाली गड्या. कसंच काय करू आम्ही, सांग बा तू. लय घरकुल भेटला आम्हाला, 1.25 लाख रुपये भेटतील ते. त्याच्यात घर कसं बांधा? आता पीक पाणी आल्यावर पुढे पाहू बा. त्याच्याच पाणी पडून नाही राहिलं गड्या. पहा मित्र, अशी अवस्था आहे. शासन पहिले तर घरकुल देत नाही, दिलं तर मग हे असं असते. सांगा, 1.25 लाखात घरकुल होते काय? ज्या हरामखोरानं काढलं त्यानं बांधून द्या 1.25 लाखात घर. काही आहेत की नाही, कोणत्याही किमा कशा 65च पी किमा आहेत बुवा. द्या तर पुरं पाठव द्या. हे असं देऊ नये पुरं.
1.25 लाख तर बा मजुरी जाते ते घर बांधायला. आणि सांगा शासन त्याच्यात म्हणते घर बांधा 1.25 लाखात. कसं बांधा? बरोबर आहे देवलाल भाऊचं रघु बुड्याचं. आता 15,000 चक पडून बी नाही बांधू शकत ते. नाही बांधू शकत ना 1.25 लाखात घर. चला मग मित्र, हे कहाणी कसं सर्व काल्पनिक आहे, कोणाशी रिलेटेड नाही आहे बरं. चला मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.